श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 14 त्याचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृताचा 14वा अध्याय हा भक्ती, श्रद्धा, गुरुभक्ती आणि स्वामींच्या कृपेने महत्त्व सांगणारा अत्यंत प्रेरणादायी अध्याय आहे. या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर कशी कृपा करतात, संकटात त्यांचे रक्षण कसे करतात आणि भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून त्यांना आध्यात्मिक मार्गावर कसे नेतात याचे सुंदर वर्णन आढळते. या अध्यायात अनेक भक्तांच्या अनुभवामधून स्वामींच्या सर्वज्ञत्वाची प्रचिती येते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते परब्रह्माचे साक्षात स्वरूप होते. भक्तांच्या मनातील विचार, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या भवितव्याची जाणीव त्यांना आधीपासूनच असे. त्यामुळे जो भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी शरण जातो, त्याचे जीवन स्वामी समर्थ सुख, शांती आणि समाधानाने भरून टाकतात. अध्यायात एका भक्ताची कथा येते. हा भक्त अनेक संकटांनी वेढलेला असतो. आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या आणि मानसिक अशांतता यामुळे तो अत्यंत दुःखी झालेला असतो. अनेक उपाय करूनही त्याला यश मिळत नाही. शेवटी तो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येतो. स्वामींच्या दर्शनाने त्याच्या मनाला शांती मिळते. भक्त काही न बोलताही स्वामी त्यांची व्यथा ओळखतात. स्वामी त्याला काही शब्दात मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या नव्या रशेचा किरण दिसून लागतो. काही दिवसातच त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात. या प्रसंगातून स्वामी समर्थांचे सर्वज्ञत्व आणि भक्तावरील करुणा स्पष्ट होते. या अध्यायात श्रद्धेचे महत्त्व विशेषतः सांगितलेले आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असत की, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात भक्तांसाठी संपूर्ण जीवनाचा आधार दडलेला आहे. जेव्हा मनुष्य संकटात सापडतो, तेव्हा त्याला कोणीतरी आधार देणारा हवा असतो. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना हा आधार देतात की त्यामुळे भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नये. 14व्या अध्यायात कर्म आणि भक्ती याचे सुंदर समन्वयही दाखविला आहे. केवळ देवावर अवलंबून राहणे पुरेसे नाही, तर आपल्या कर्तव्याचे पालनही करणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ भक्तांना प्रामाणिकपणे काम करण्याचा आणि सत्कर्म करण्याचा उपदेश करीत असतात. जेव्हा मनुष्य श्रद्धा आणि परिश्रम यांची सांगड घालतो, तेव्हा त्याला यशात निश्चित मिळते. या अध्यायातील आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे अहंकाराचा त्याग. अनेक लोकांना संपत्ती, विद्या किंवा पदाचा गर्व असतो, पण स्वामी समर्थ सांगतात की अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. जो मनुष्य नम्रतेने वागतो आणि सर्वांशी प्रेमाने वर्तन करतो, त्यांच्यावर स्वामींची विशेषतः कृपा होते. अध्यायात एका श्रीमंत व्यक्तीचा उल्लेख येतो. त्याला आपल्या संपत्तीचा खूप गर्व असतो. तो स्वामींची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु स्वामी त्याला आपल्या दिव्य शक्तीने त्याचा गर्व दूर करतात. त्या व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो स्वामींच्या चरणी शरण जातो. या प्रसंगातून नम्रता आणि शरणागतीचे महत्त्व अधोरेखित होते. श्री स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सत्य, दया आणि धर्म यांच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देतात. या अध्यायातही हा संदेश स्पष्टपणे दिसून येतो. जो मनुष्य सत्याचा त्याग
स्वीकारतो त्याला कोणत्याही संकटाची भीती राहत नाही. स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. या अध्यायात गुरूंचे महत्वही सांगितलेले आहे. गुरु हा अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा असतो. स्वामी समर्थ स्वतः सद्गुरू असल्यामुळे ते भक्तांना योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्या कृपेने आणि जीवनभर त्याला आत्मज्ञानाची दिशा. तसेच भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर मनापासून केलेली सेवा आणि ईश्वरावर असलेला अढळ विश्वास होय. 14व्या अध्याय हा भक्तांचा हीच शिकवण देतो की भक्त निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करा. त्यांच्या जीवनातील अनेक अडथळे आपोआप दूर होतात. या अध्यायातील प्रत्येक प्रसंग भक्ताला धैर्य, संयम आणि श्रद्धा याचे महत्त्व शिकवतो. जीवनात संकटे येणारच, परंतु स्वामी समर्थावर विश्वास ठेवून त्यांचा सामना केल्यास मार्ग नक्की सापडतो. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध ठेवणे, सत्कर्म करणे आणि सतत नामस्मरण करणे आवश्यक आहे. अध्याय 14 मधील मुख्य शिकवणी अशा आहेत. 1. स्वामी समर्थ भक्तांच्या मनातील सर्व गोष्टी जाणतात. 2. संकटाच्या काळात श्रद्धा आणि धैर्य सोडू नये. 3. अहंकाराचा त्याग करून नम्रतेने वागावे. 4. गुरुभक्ती आणि नामस्मरण यांना विशेष महत्त्व आहे. 5. सत्कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे यश प्राप्त होते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करतात. 7. शरणागती आणि विश्वास यामुळे जीवनातील दुःखे दूर होतात. त्याचा सारांश असा आहे की श्री स्वामी समर्थ सारामृताचा 14वा अध्याय हा श्रद्धा, गुरुभक्ती, नम्रता आणि स्वामींच्या कृपेचा महिमा सांगणारा अत्यंत प्रेरणादायी अध्याय आहे. या अध्यायातून भक्ताला हे समजते की जीवनातील कोणतेही संकट स्वामी समर्थांच्या कृपेने दूर होऊ शकतात. स्वामीवरील दृढ विश्वास, सतत नामस्मरण आणि सत्कर्म याद्वारे मनुष्य आध्यात्मिक तसेच सांस्कारिक प्रगती साधू शकतो. स्वामी समर्थांचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक वचन या अध्यायाचा मुख्य उद्देश आहे आणि प्रत्येक भक्ताला जीवनात नवी प्रेरणा देणारे हे अध्याय आहे. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 14 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, दुसरा अध्याय पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवरती सर्वात पहिला अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.